नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे घारीप्रमाणे देव आणि काळ आपल्याला पाहत आहे। जशी ती घार उंच आकाशात उडत असते आणि त्या हवेवरती त्या हवेमध्ये स्थिर पंखाने त्या आकाशात उडत असते, आकाशावरून जे खाली तिची नजर असते त्या जमिनीवरती आणि त्या बक्षाकडे म्हणजेच त्या प्रत्येक जीवावरती म्हणजेच त्या लहान जीवावरती त्या घारीचं प्रत्येक हालचालीवरती जो लहान जीव करत असतो त्यांच्यावरती बारीक लक्ष असतो। म्हणून असं समजू नका का उंच जाऊन आकाशामध्ये ती घार आपले पंख हवे स्थिर करून आणि चक्रा घेत असते। म्हणून असं समजू नका ती कुठेतरी ती घार स्थिर होऊन ती आनंद लुटत असते आणि स्थिर होऊन आनंद घेत असते, तसं नाही। कारण ती घार एकांतात उंच जाऊन आणि स्थिर गतीने उंचावरून त्या भक्ष्याकडे तिचं लक्ष असतो आणि ते तिचं अन्न असतो। म्हणजे उंच जाऊन ती घार त्या अन्नासाठी आणि अन्न मिळावा आणि अन्न भेटला गेला पाहिजे त्यासाठी ती घार प्रयत्न करत असते। तर घारीप्रमाणेच तो काळ आणि देव आपल्याला पाहत असतो। तर असं समजू नका जन्माला आलो म्हणून काहीही करू आणि कसंही वागू तर आपल्याला कुणी बघत नाही चुकीचं काम करताना। तर आपल्याला देव आणि काळ नेहमी आपल्याला पाहत असतो त्या घारीसारखा। तर जसा टाइम टेबल दिल्याप्रमाणे मुलगा शाळेत जातो आणि मुलगा शाळेतून घरी येतो आणि टाइम टेबलप्रमाणे मुलगा अभ्यासही करतो। जर टाइम टेबलप्रमाणे चांगलं केलं तर चांगलंच आहे, जर टाइम टेबल देऊनही जर तो टाइम टेबलच्या विरुद्ध जात असेल म्हणजे चुकीचं काम करत असेल म्हणजेच टाइम टेबल दिला तरी अभ्यास करत नसेल तर त्याचे परिणाम रिपोर्ट कार्डवरती दिसतात। त्याचं काय केलं आणि काय आणि कसं वागला गेला ते आणि जसा टाइम टेबलप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपण जन्माला आलो आहे आणि मरणारच आहे, तर जराही शंका नाही तर नाहीच आहे शंका तर नाही तर जन्माला आलो तर मरणारच आहे। तर आताच ठरवा जीवन आणि मृत्यूच्या टाइम टेबलमध्ये कसा प्रवास करायचा ते आताच ठरवा। तर संधी आताही आहे, कुठल्याही वयात चांगला विचार केला गेला तर म्हणजे वेळेच्या पहिले जर टाइम टेबलप्रमाणे मृत्यूच्या पहिले तर चांगलंच होईल। तर जशी घार तसाच तो देव आणि तो काळ चांगलं काम केला तर आपल्याकडनं काम चांगलं झालं तर तो नेताना आपल्याला अलगद नेईल न त्रास होता आणि जर वाईट काम केलं तर आपल्याला तो काळ फडफडत नेईल, जसं घसटत नेईल। जशी ती घार त्या जीवाला इथं आपट तिथं आपट करते तसं तो काळ आपल्याला वाईट काम केलं तर फडफडत नेईल। तर समजू नका आपल्या बारीक हालचालीवरती आणि आपण करतोय ते का आणि चुकीची कामं करताना आपल्याला कुणी पाहत नाही ते असं समजू नका, आपल्याला कुणी पाहत नाही तर देव आणि काळ आपल्याला पाहत आहे आणि आपल्या प्रत्येक हालचालीवरती त्यांचं लक्ष आहे त्या घारीप्रमाणे।